यशया अध्याय 45। परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे, त्याच्या पुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरिला आहे। राजास आपल्या कमरा सोडाव्यास मी लावितो, त्याच्या पुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करीतो। परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेन व उंच सखल असलेले सपाट करीन। मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन। तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपविलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर, इस्रायलाचा देव आहे, माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल। याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली। तू मला ओळखीत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले। मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, मज वेगळा देव नाही। तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला सज्ज केले, येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत मज वेगळा कोणी नाही। मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे। प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे। हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे। हे आकाशा, वरून वृष्टी कर, आभाळ धार्मिकतेचा पाऊस पाडो, पृथ्वी उकलो, तारण आणि धार्मिकता ही प्रफुल्लित होवोत, ती एकत्र उगवोत। मी परमेश्वर ह्याचा उत्पन्न करता आहे। जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालितो, त्यास धिक्कार असो। तो मातीच्या खापऱ्यांपैकी एक आहे। तू काय करीतोस, असे माती आपल्या घडणाऱ्याला म्हणेल काय? तुला हात नाहीत, असे तुझे कृत्य तुला म्हणेल काय? तू काय जन्म देतोस, असे जो बापाला म्हणतो, आणि तू काय प्रसवतेस, असे जो आईला म्हणतो, त्याला धिक्कार असो। इस्रायलाचा निर्माणकर्ता पवित्र प्रभू परमेश्वर म्हणतो, होणाऱ्या गोष्टींविषयी मला कोण विचारणार? माझे पुत्र व माझ्या हाताचे कृत्य ही पहा, असे मला कोण सांगणार? मीच पृथ्वी केली व तीवर मनुष्ये उत्पन्न केली। मी म्हणजे माझ्या हातांनी आकाश पसरिले। मी आकाश सेनेस आज्ञा दिली। मीच न्याय्य दृष्टीने कोरेशाची उठावणी केली। मी त्याचे सगळे मार्ग सरळ करीन। तो माझे नगर बांधील व काही एक मोल अथवा मोबदला न घेता बंदिवान झालेल्या माझ्या लोकास मुक्त करील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। परमेश्वर असे म्हणतो, मिस्राच्या श्रमाचे फळ, कुशाची कमाई व धिप्पाड सबाई लोक ही तुझजवळ येऊन तुझी होतील। ते तुझ्या मागून येतील, बेड्या घातलेले येतील, तुला दंडवत घालितील। ते तुला विनंती करून म्हणतील की खरोखर तुझजवळ देव आहे, त्याचशिवाय अन्य देव नाही, दुसरा देवच नाही। हे इस्रायलाच्या देवा, तारका, तू खचित गूढ देव आहेस। ते सर्व लज्जित व फजित झाले आहेत। एकंदरीने मूर्तिकारांची फजिती उडाली आहे। इस्रायलास परमेश्वराकडून सर्व काळचा उद्धार प्राप्त झाला आहे। तुम्ही अनंतकाळ लज्जित व फजित होणार नाही। आकाशाचा उत्पन्नकर्ता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच, त्याने तिची स्थापना केली। त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही,
तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली. हा परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे, अन्य कोणी नव्हे. मी गुप्तपणे अंधकारमय प्रदेशाच्या स्थळी बोललो असे नाही, शून्य स्थळी मला धुंडा असे याकोबाच्या वंशाला मी म्हणालो नाही. धर्मनीती सांगणारा, रास्त गोष्टी विदित करणारा असा मी परमेश्वर आहे. राष्ट्रातून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या. जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवितात व उद्धार न करणाऱ्या दैवतांची प्रार्थना करीतात, ते ज्ञानशून्य आहेत. बोला, त्यांना समोर आणा, त्यास आपापसात विचार करू द्या. हे कोणी पुरातन काळापासून ऐकविले? हे कोणी पृथ्वीपासून कळविले? मी परमेश्वरानेच नव्हे काय? मज वेगळा देव नाही, मज वाचून न्यायी व तारण करता दुसरा कोणी देव नाही. पृथ्वीच्या सर्व सीमांनो, मजकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे. मी आपली शपथ वाहिली आहे, माझ्या न्यायत्वाच्या मुखातून वचन निघाले आहे, ते बदलणार नाही. ते हे की मजपुढे प्रत्येक जण गुडघा टेकील, प्रत्येक जिव्हा माझ्या ठाई निष्ठेची शपथ वाहील. मजविषयी म्हणतील की केवळ परमेश्वराच्या ठाई न्यायत्व व सामर्थ्य आहे, त्याला प्रत्येक जण शरण येईल. त्याजवर संतापलेले सर्व लज्जित होतील. इस्रायलाचा वंश परमेश्वराच्या ठाई नीतिमान ठरेल व त्याचा अभिमान बाळगील.